नमस्कार. आजचा आपला विषय आहे लग्न, खर्च आणि वराडी माणसांची होणारी फरफट. फरफटच म्हणेन मी. कारण की अलीकडे लग्न म्हणजे एक मोठा इव्हेंट झालाय. बरं असे नात काही इव्हेंट, त्यांची हाऊस आहे बिचाऱ्यांची, नवरा नवरींची, त्यांचं एकदाच लग्न होतं. पण वराडी माणसं जी असतात, काका मामा, त्यांची पोरं, मावश्या बिवश्या किंवा गेल्या बाजार अगदी काही वेगळे सगळे नातेवाईक जवळचे किंवा फ्रेंड सर्कल, अगदी जवळचं असेल तर ठीक आहे. पण अगदी त्यांनी अशी थीम दिलेली असते की मेहंदी आहे म्हणून हिरवा ड्रेस घालायचा आहे, संगीताच्या दिवशी काय खड्याबिड्यांचं काय घालायचं आहे, हल्दीच्या दिवशी पिवळंच पाहिजे. बरं हे कसे पाहिजे ड्रेस? हे शरारा गरारा टाईप असतात ना, अशा लेहंगा बिंगा त्या टाईपचे. आता तर तुम्ही मला सांगा, हे ड्रेस केवढ्यापासून असतात? तुम्हाला तर माहिती आहे, हे ड्रेस 2-2.5 हजाराच्या पासून जरा बऱ्यापैकी सुरू होतात, 4-4.5 हजारापर्यंत जरा बऱ्यापैकी असतात. हे पण कशावरनं सुचलं की मी आता अलीकडेच माझ्या मुलीबरोबर लक्ष्मी रोडला शॉपिंगला गेले होते. तर तिथे एक बाई आणि एक मुलगी अशी माझ्याच वयाची एक शरारा गरारा असा हिरवा गर्द ट्राय करत होती आणि शी वॉज नॉट कम्फर्टेबल ॲट ऑल. तर मी आपलं सहज विचारलं, काय विशेष बुवा? तर म्हणे काही नाही, असं नात्यातलं लग्न आहे आणि ही थीम आहे. म्हटलं कसली थीम आहे? तर म्हणे मेहंदी आहे, तो हिरवा घालायचा आहे, मग हळद आहे, मग ते पिवळा घालायचा आहे. असे 2-4 ते शरारे गरारे घेणार होते. खर्च किती? ड्रेस कितीचा होता तो? 4.5 हजाराचा एक ड्रेस होता मिनिमम, मी बघत होते तो. ठीक आहे. म्हणजे त्या बाईला एकटीलाच कमीत कमी 10-15 हजार रुपये खर्च होता. मुलीचं वेगळंच, नवऱ्याचं वेगळंच, अजून 1-2 पोरं असतील त्यांचं वेगळंच, प्लस लग्नाला घालायचे कपडे वेगळेच, आहेर वेगळाच, जाणं येणं कुठं गावाला बिवाला किंवा कुठं लग्न असेल डेस्टिनेशन वेडिंग, ते जाणं येणं वेगळंच. म्हणजे आज एक लग्न तुम्हाला 50 हजाराला पडते की नाही हा विचार करा. आणि खरंच एवढा तो खर्च वर्थ आहे का, हाही विचार केलाय का कोणी? नवरा नवरीचं एक ठीक आहे, हो, त्यांच्यासाठी आयुष्यात हा एकच इव्हेंट असतो, परत परत काही होत नाही वगैरे, सगळं ठीक आहे. मग तुम्ही करा ना खर्च तुम्हाला हवा तेवढा, बाकीच्यांना नका ना एवढा खर्च करायला लावू, असं मला तरी वाटतं. ठीक आहे, तुम्हाला वाटतंय सगळ्यांनी पिवळं पिवळं व्हावं, तर सांगा ना काका मामांनो, तुम्ही पिवळं घाला, काही पण घाला, तुम्ही ड्रेस घाला, सलवार सूट घाला किंवा साड्या नेसा, पिवळं तुम्हाला काही हवं ते घाला. तर प्रत्येकाला आपल्या पिवळ्या हिरव्या साड्या घरात असतातच की, एवढं काही अडत नाही कशामुळे, तो तरी खर्च कमी होईल. हा नाहक खर्च होतोय असं तुम्हाला वाटत नाही का? लग्न आहे, छान छान साड्या नेसायला हव्या, सगळं मान्य आहे, किंवा काही काही कपडे घालायला हवे, ज्याची त्याची मर्जी असेल त्याने तसं घालावं असं माझं म्हणणं आहे. नाहक खर्च लोकांच्या माथी मारू नये असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं? असं नाही आहे की मी या खर्चाच्या विरुद्ध आहे. ज्यांचं लग्न आहे, ज्यांच्या घरातलं लग्न आहे, त्यांनी भरपूर खर्च करा, कपडे घ्या, घाला, लग्न काही परत परत होत नाही, सगळं मान्य आहे. फक्त माझं एवढंच आहे की तुम्ही जी काही थीम देताय अख्ख्या जगाला, या दिवशी हेन त्या दिवशी तेन, असं एवढं करू नका. त्याच्या मागे सगळेच तुमच्यासारखे श्रीमंत नसतात. कारण खरंच काही काही लोकांना, आणि असले तरी किती पैसे घालवायचे हो कपड्यामध्ये. कारण की मागच्या लग्नात हा ड्रेस घातला होता म्हणून आता या लग्नात मी हा ड्रेस घालू शकत नाही, पिवळा सेम असेल तरी. अशाही बऱ्याच गोष्टी आहेत मुलांच्या. ठीक आहे, जरा आई वडीलचं चालतंय माणसांचं, पण मुली नाही घालत की नाही काकाच्या लग्नात मी हा घातला होता, आता मामाच्या लग्नात मी हा घालणार नाही, असं सर्वच दिसतं आपल्याला. तर माझी पोरगी म्हणते तर असं काही नाहीये, मी गेल्या वेळेस हा घातला होता, आता तो घालणार नाही. पण त्यातल्या त्यात ह्या लोकांनी थोडासा विचार केला की आपण वराड्यांना किंवा नातेवाईकांना एवढा भूर्दंड द्यायचा आहे की नाही. तुम्हाला काय करायचं ते करावं, तुमच्याकडे पैसे आहे, तुमच्याकडे एकच फंक्शन आहे. पण अशा नातेवाईकांना, वराड्यांना भरपूर लग्न अटेंड करायचे असतात. त्यांनी असे तर 45 आणि 40 आणि 50 हजार रुपये जर अशा कपड्यांवर घालवायला गेले तर त्यांचं किती दिवाळा निघेल हा विचार केलाय का तुम्ही? तुम्हाला काय खर्च करायचा आहे तो करा, फक्त नातेवाईकांना स्पेअर करा. त्यांना म्हणावं तुम्हाला काय घालायचं ते घाला. तुमची काय थीम असेल ना, तर 4 लोकांची तुमची घरात थीम करा, बाकीच्यांना काहीही घालू देत ना. काय होतं माहितीये का, लोक खर्च करतात, येतात ते कपडे घेऊन, पण त्यांच्या मनात ती नाराजी असते. आणि तुम्हाला कळतंय का, हे निगेटिव्ह वाईब्स घेऊन लग्नाला जर गेले लोक की बाई एवढा खर्च केला, आता परत ते कपडे कोण घालणार आहे, असाही विचार बरेच वेळेस असतो. आणि ह्या निगेटिव्ह वाईब्स तुमच्या लग्नात तुम्हाला हव्या आहेत का, हा तुम्ही विचार केलाय का? तर हा नक्कीच विचार करावा. मी काय म्हणते, 100 लोकांमधल्या 10 लोकांनी जरी हा विचार केला तर समाज बदलायला काही फारसा वेळ लागणार नाही. आणि सुरुवात आपल्यापासूनच केली तर काय हरकत आहे, नाही का? तर तुम्हाला हा माझा विषय कसा वाटला मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. काही सजेशन असेल तर तेही नक्की सांगा. काही चुकलं असेल माझ्या या विषयात तर तरीही चालेल. सजेशन्स आर ऑलवेज वेलकम. तर चला भेटूया पुढच्या भागात काहीतरी नवीन विषय घेऊन. तोपर्यंत थँक्यू.